आमदार शरददादा सोनवणे यांनी शिवसेनेमध्ये जाऊन हातामध्ये शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना इतर अनेक राजकीय पक्षाच्या ऑफरही होत्या। त्यांचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर होती, मात्र राजकीय दृष्ट्या ते शक्य होत नव्हतं। जुन्नर मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आहे। हा मतदारसंघ जर भाजपच्या वाट्याला आला तर शरददादा सोनवणे भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गेले असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार सोनवणे यांना शिवसेनेमध्ये घेण्यात खासदार शिवाजीराव आढळराव यशस्वी ठरले आहेत। खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या सोंगट्या सध्या तरी योग्य दिशेने पडत आहे, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर वेगवेगळी नाट्य आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खासदार शिवाजीराव आढळराव लोकसभा निवडणुकीनंतर कशा प्रकारे सोंगट्या टाकतात हे मात्र काळ आणि वेळच ठरवेल। आमदार सोनवणे यांनी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरही सविस्तर चर्चा करून त्यांची अनुमती घेतली असल्याचे समजते। आमदार सोनवणे यांचे मातोश्रीवर नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यामुळे माझ्यामुळे सोनवणे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला अशी टिमकी कोणी वाजू नये हे तितकंच महत्त्वाचं आहे। शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स।